नमस्कार मंडळी. आज आता केळी तर सगळी खाल्लेली, केळीचं घडाचं सगळी केळी संपलेली, एक पण राहिलेलं नाही. ते केळीची झाडं 2 काढून टाकणार आहे आता आपण. हे पूर्ण संपून गेलं, हे पण संपलंय. आता हे इथनं बुडातनं छाटणार आहे आणि हे बुडातनं छाटणार आहे. दोन्ही मिळून छाटून घेतो आणि छाटल्यानंतर हे बाकीचे पिल्ले चांगले वाढतील. खाली कापाची पूर्ण झाड पाडून घेतलं आता. हवा ही एक आला इकडं, हा एक आलाय, इथं हा एक आलाय. मग 3 कोंब फुटलेले आहेत ह्याला. ही पण काढून घेतो आता. ह्याची पण केळी संपलेली आहे सगळी. हे बघा, असला चिक लागला की डाग पडतात सगळं कापडावर. चला असो. कसं आहे, ही जर काढलं तर ही बाकी चांगली वाढेल आणि केळी नंतर चांगलं गड पडतील आणि ते काढल्यानंतर हे बाकीचे कोंबारे चांगले फुटतात. तर चला काढून घेतो ते. दादा तुमच्या तुकड्यातच पडेल ती. माझ्या वय पडू दे का काय करते आता तुकड्यात पडल्यावर. हा तू धरते का? धरती की धरती ना. मग पडून देऊ नका माझ्या तुकड्यात. हा तुम्ही बी दिसताय. दिसते का मी? हा बिबटे बी आलाय. बिबटे आमचा पाय भरून आलाय हागून. नवीन कपडे घालून नवीन दाम घातलाय. छोटी जुनी तरी घालून आलाय. जुनी चडी घातली होती त्याने. आणि तू जुनी कपडे आणि शाळेत जायचं का नाही लागलो? नाही तुम्ही हाय म्हणून ते कपडे म्हणून. का मी कापतोय म्हणून नाही जायचं? का हा का मी कापतोय म्हणून जायचं नाही का? होय. हे लाडू आमचा लय येड आहे. शाळेत जायला कारण, त्याला शाळेत नाही जायला कारणच पाहिजे. आता मी ही कट करतोय म्हणून मला म्हणतंय तुम्ही केळी कट करताय म्हणून शाळेत नाही जायचं. असलंय त्याचं काही नाही काय कारण असतं ह्याला शाळेत जायला. तर आता काल शाळेत पाठवली तर काल म्हणते मॅडम म्हणल्या की तू दप्तर उचल आणि निघायचं बघ इथनं, असं म्हणते. मला रात्री आल्यावर तिने सांगितलं. आणि आज म्हणते तुम्ही केळी कट करताय त्यामुळं मी शाळेत नाही जायची. असं आहे, हिला कारणच पाहिजे असतंय कशाला शाळेत नाही जायला. शाळेत काढून का तसं नाही मी सांगितलं. मग मॅडम म्हणल्या दप्तर घेऊन घरी जावा. का म्हणल्या? मला सांगितलं तो काय तर म्हणले असते ना. नाही बाबा नाही. मग मी काय कशाला बोलू. मी कारण की काय म्हणली मॅडम, आहो भात झाला का हो मॅडम हां, असं म्हणली. मग भात झाला का म्हणल्या मॅडम? काय म्हणल्या? दप्तर घ्यायचं आणि घरी जायचं. दप्तर घ्यायचं आणि घरी जायचं म्हणल्यावर. हा. बर, हे आमचा लाडूच काहीतरी मानला असन. लाडू काय लय शाणा नाही, लय येडा आहे. काय बी बोलतं, त्यामुळं ह्याच्यावर काही विश्वास नाही. येड आहे ही आमचं लाडू. चला हो का, हे बी झाड पाडून झालंय. हे बी झाड पाडलंय, पण हो का ह्याच्यात सगळ्या मुंग्याच येते. हो का मुंग्या, तांबड्या मुंग्या ह्याच्या बारक्या लय मारणार. चावल्या ना लय बेकार आहे म्हणून थोडं लांब झालोय इकडनं. मुंग्या गेल्या की मग ते काढून टाकून देतो तिकडं बाहेर. मग हे एक पाडलंय, हे एक पाडलंय, दोन्ही पाडले. आता पूर्ण स्वच्छता झालेली आहे बघा. मी ते दाखवतो तुम्हाला. हो, हे एक तोडलंय, हे एक तोडलंय. ह्याला जवळजवळ 1 2 3 4 5 6 आणि बारीक एक छोटंसं आहे बघा इथं 7. आपण 3 केळी लावल्या होत्या, त्यातली एक जळून गेलेली बघा. इथं ही कुजलेली आहे बघा. ही कुजून गेली
तर 3 केळी लावल्या होत्या. 3 केळीतल्या 2 आल्या चांगल्या, 1 जळून गेली. आणि आता सध्याला त्याचेच कोंब 7 कोंब फुटलेले, म्हणजे वाढ झालेली आहे. हळूहळू आता हे वाढत जाणार, जास्त होणार. ह्याचे परत डबल टेबल कोंब येणार. आणि ही काय देशी केळी आहे, त्यामुळं सगळे कोंब आयाशी ठेवायच्यात. त्यामुळं आता सध्याला तर बारीक किती 3 बारीक आहेत, 4 मोठ्या आहेत. हे 4 आयाशी ठेवायच्यात. आणि ते बारके आहेत ते पण ठेवायचे, ते वाढतीलच. नंतर परत ह्याचे घड पडले, केळी सगळे खाऊन टाकले की हे बी काढून टाकायचे, लगेच बारके मोठे होते. तर दुसरे पण कोंब येतील अजून. मी हे जे बेट मित्राच्या इथनं आणले होते, आता भरपूर मोठे झाले. आता काही टेन्शनच नाही. आणि हे काय जात पण नाही, जळून जात नाही, काय नाही. ही केळी गेली की दुसरी लगेच येते, त्याचे लगेच कोंब दुसरे फुटते ते. आणि केळी एकदम खतरनाक आहे, गोड एकदम साखरवून केळं लागते ती. आणि देशी केळं आहेत, ह्याला औषध नाही, काय नाही. 1 नंबर केळं लागते, खतरनाक खायला, लय मस्त. त्याला आता ही स्वच्छता जर करून घेतली, हवा सगळी एक थोडासा कचरा होता ती काढलाय, हे सगळं इकडे टाकून घेतलं इथं. आता हे सगळं बाहेर टाकून देतो. हे काम आपलं पूर्ण झालं. तर चला, आपलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.